हाय फ्रेंड्स, कसे तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेतच असणार. माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. जय भीम, जय शिवराय सगळ्यांना. तर आज आमच्या हॉस्टेलला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर आपण चाललो आहे हॉस्टेलमध्ये. बघा कुठल्या हॉस्टेलमध्ये जाणार आहे, काय करणार आहे, काय मस्ती करणार आहे, 100 वर्ष ते कसे पूर्ण करणार आहे ते आज आपण आपल्या ब्लॉग मध्ये नक्की बघूया. तर आम्ही घरातून निघालो, रिक्षात बसलो, स्टेशनला पोचलो. मग ते आम्ही यायच्या आधीच एक ट्रेन निघून गेली होती. ट्रेन आली. ट्रेनमध्ये बसलो आम्ही फायनली. पुढच्या स्टेशनला आम्हाला उतरायचं होतं. पुढच्या स्टेशनला उतरून आम्ही संजयची वाट बघत होतो. इथे तिथे शोधत होतो पण तो कुठं दिसलाच नाही. फायनली दिसला तो तिथे तिथे मित्रांसोबत गप्पे मारत होता. रिया म्हटली मम्मी पप्पाच आहे का तो? ट्रेन आली आमची. ट्रेनमध्ये बसलो आणि पोचलो. चालत चाललो होतो हॉस्टेलच्या तर्फे. जाता जाता आम्हाला एक मस्त बुद्धविहार दिसला. पंचशील बुद्धविहार होता तो, पण बंद होता. छान असा बुद्धविहार होता. फायनली आम्ही हॉस्टेलला पोचलो. एंट्री केली. बघा किती छान हॉस्टेल आहे. हॉस्टेलचं नाव आहे चेंबूर चिल्ड्रन्स होम. किती छान आहे बघा, चेंबूर चिल्ड्रन्स होम. छान असं वातावरण आहे. गेलो, सगळे भेटले, सगळे बोलायला लागले कसे आहेत, बरे आहेत का. मग आम्ही दुसऱ्या हॉस्टेलमध्ये चाललो होतो. तिथे मती मंद पोरं राहतात तिथे. बघा हे त्यांचं हॉस्टेल आहे, पण आम्हाला एंट्री नव्हती आतमध्ये. तर मग आम्ही तिथून येऊन तर चाललो होतो आतमध्ये. फंक्शन होतं तिथे. बघा छान डेकोरेशन केलं होतं. छान डेकोरेशन होतं. सगळे आले होते, सगळे बोलत होते. मग इथे एंट्री करायची होती. आपलं नाव नंबर लिहून आतमध्ये जाण्यासाठी एंट्रीज होती. छान असं गुलाब देऊन आमची स्वागत केलं. बघा असे पोरं समोसा वाटत होते नाश्त्याला. मस्त समोसा नाश्ता केला. मी ब्लॉग बनवत होते. पोरं तिथून बोलत होते आमचे पण फोटो काढा. बघा असं छानसं डेकोरेशन केलं होतं. छान आयोजित होतं. सगळे एकमेकांना भेटले, बोलले. बघा हे सगळे पोरं आहेत, त्यांना कोणालाच आई वडील नाही आहे. त्यांच्या पायावर ते सगळे आता उभे आहेत, शिकून सवरून. सगळे आपापले चांगले कामाला आहेत. स्टेज पण असं छान सजवलं होतं. छान आहे. Hey my friend, open your ears before this tune disappears. Let me tell you the story of you. I know you better than you think. I wouldn't say that everything bad. I guess you're human just like me. So listen now. You have had so many ups and downs throughout your life. Your feet and stop running. Life is setting you
And our story continues. Let me tell you more good news. Once you have all your questions answered. And maybe now it don't make sense. I know it's hard to understand, but everything will be clear in the end. And so listen now. I know deep inside you're waiting for something to come, something to unfold, to change you, to bring you down. And this thing is already here, don't you realize? Get on your feet and start fighting. Life is sending you, stop fighting. What the hell are you waiting for? Please, time to take your job and doors are open. Come on in, don't you miss your chance of breaking free. It's your time. It's your time. Hey my friend, open your ears before this tune disappears. Let me tell you the story of you. I know you better than you think. I wouldn't say that everything bad. I guess you're human just like me. So listen now. You have had so many ups and downs throughout your life. So many challenges and you just still don't know why. And against all the odds you could still make. इस नेक इरादे से की गई थी कि बच्चे को विकसित होने, सुखी जीवन जीने का अधिकार है और जो बच्चे इससे वंचित हैं, उन्हें इसे प्रदान करना समाज का नैतिक दायित्व है। स्वतंत्र भारत के प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू और प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद, इन राष्ट्रीय नेताओं ने भी इस संस्था में आकर यहाँ के कार्य की सराहना की है। वास्तव में यह दिवंगत महान समाज सुधारक और हमारे राज्य संविधान की मसौदा समिति के सदस्य के एम मुंशी का विचार था कि एम मुंशी चिल्ड्रन एंड सोसाइटी संस्था से जुड़ गए और इस संस्था के महान कार्य का दायरा बढ़ाने के उनके विचार से चेंबूर चिल्ड्रन होम नामक संस्था की स्थापना हुई। यहाँ के व्यापक सरकारी भूखंडों को सौंपने के पीछे का विचार था कि इन जमीनों पर अनाथ, उपेक्षित और वंचित बच्चों के लिए सभी प्रकार की शैक्षणिक सुविधाएं बनाई जा सके। इस संस्था में बाल कल्याण की असाधारण परंपरा रही है और पिछले 83 वर्षों से इस स्थान पर बाल पालन, शिक्षा प्रशिक्षण और पालन पोषण का कार्य निरंतर चलता आ रहा है। बाल कल्याण समिति के आदेश के अनुसार 6 से 18 वर्ष की आयु के बच्चे जो शारीरिक और मानसिक रूप से सामान्य हैं, शिक्षा प्राप्त करने में सक्षम है, उन्हें उक्त संस्थान में प्रवेश दिया जाता है। संस्था की स्वीकृत क्षमता 300 बच्चों की है और संस्था में 4 कॉटेज आवासीय कमरे हैं और भर्ती बच्चों को उनके आयु वर्ग के अनुसार 3 कॉटेज में विभाजित किया जाता है। बच्चों को गृहपाल, गार्ड, गाइड आदि कर्मचारी की देखरेख में रखा जाता है ताकि बच्चे व्यक्तिगत ध्यान से सुरक्षा, प्रेम और स्नेह प्राप्त करें। माननीय श्री पोपटगाडे या संस्थेच्या माजी बालकल्याण अधिकारी, त्यांचं संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्री धाडे मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी स्वागत करायचे पोपटगाडे सरांचं। या ठिकाणी उपस्थित आहेत माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका तनुजा शेट्टे मॅडम।
त्यांचंही स्वागत धावडे मॅडम यांनी करावं अशी मी विनंती करतो. पुष्पगुच्छ आणि बालकांनी साकारलेली सुंदर अशी चित्राकृती देत त्यांचं स्वागत करायचंय. या ठिकाणी उपस्थित आहेत या संस्थेचे नियमित देणगीदार, म्हणजे अगदी कोणतीही अडचण 75.60% गुण मिळवले होते यशनेचा हा. पुढील विद्यार्थी आहे सलमान शेख. स्वतःच्या प्रयत्नातून, मेहनतीतून, परिश्रमातून मिळवलेली ही बुद्धिमत्तेची किमया. पुढील सत्कार आहे समीर पाणी 47. बालवाडीत, नंतर मोठ्या शाळेत. शाळेतील शिक्षकांना माझ्यातील काही गुण दिसले असतील, म्हणूनच त्यांनी प्रत्येक वेळी भाषणात, गाण्यात, नाचात पुढे यायची संधी दिली. फायनली फंक्शन संपलं. आम्ही जेवायला लाईन लावली होती. बघा किती मोठी लाईन होती जेवणासाठी. जेवण पण छान होतं. राईस, भाजी, रायता.